नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भेटगुरु या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंसाठी बनवणारा जो काही मुरघास आहे, तर तो करताना त्यामध्ये सायलेज पावडरचा वापर का करायला पाहिजे, तर या विषयावरती माहिती घेणार आहोत. त्यासोबतच आपण आपल्या पशूंचा मुरघास जास्त दिवस कशा पद्धतीने टिकू शकतो, तर या विषयावरती सुद्धा आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, मुरघास बनवताना यामध्ये आपण या सायलेज पावडरचा वापर केल्यानंतर आपल्या पशूंचा मुरघास हा दीर्घकाळ टिकवण्यासाठी आपल्याला फायदा होतो. यामध्ये 12 ते 18 महिन्यांपर्यंत आपल्या पशूंचा मुरघास टिकवण्यासाठी या सायलेज पावडरची मदत होते. मित्रांनो, या सायलेज पावडरचा वापर आपण मुरघास बनवताना केल्यानंतर आपल्या पशूंच्या मुरघासाला अत्यंत चांगला वास त्या ठिकाणी येण्यासाठी, त्याची चव अत्यंत चांगली ठेवण्यासाठी या सायलेज पावडरचा फायदा आपल्याला पाहायला मिळतो. तसेच आपल्या पशूंचा मुरघास हा लवकरात लवकर तयार करण्यासाठी देखील या सायलेज पावडरचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी होतो. मित्रांनो, आपण आपल्या पशूंचा मुरघास हा जास्त काळ टिकवायचा असेल तर त्या ठिकाणी आपण त्यामधील जी काही हवा असेल तर ती व्यवस्थित बाहेर काढणे गरजेचे आहे. आपण मुरघासाच्या बॅग असतील किंवा बंकर असेल तर त्याच्या आसपास त्या ठिकाणी पाणी साचू न देणे खूप गरजेचे आहे. त्यासोबतच मकाची जी काही कापणी आहे तर ती आपण योग्य उंचीवरून करणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, आपल्याला जर या विषयावरती सविस्तर माहिती पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आपण तो नक्की पहा. धन्यवाद.